गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागे आपण त्रिकोणाचे गुणधर्म वगैरे दिलेले होते पहा. त्रिकोणावरील काही भौमितिक आकार वगैरे सगळे दिलेले आहेत. त्याचे काही सूत्र असतील, काही गुणधर्म असतील, काही नियम असतील, हे दिले होते. त्याच्यानंतर आपण काय बघायचं आहे, तर त्याच्यावरची काही सोडवलेली उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण काय पहा. त्रिकोण ABC कोण A बरोबर 49, B बरोबर 53, तर ACD काढा. आता इथे काय दिलेलं आहे, त्रिकोण A दिलेला आहे, त्रिकोण B दिलेला आहे आणि ACD म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काढायला दिलेला आहे. हा कोण कसला आहे, तर तो बाह्य कोण आहे पहा. बाह्य कोणाचा गुणधर्म काय आहे, बाह्य कोण हा दूरस्थ अंतरकोणाच्या बेरजेइतका असतो. म्हणजे A आणि Bच्या बेरजेइतका असणार आहे. A आणि B म्हणजे 49 अधिक 53 किती आलं, 102. येते लक्षात. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. त्रिकोण QPRमध्ये कोण Q बरोबर 25, QRS बरोबर 105, तर QPR किती बघा. इथे काय दिलेलं आहे, कोण Q 25 दिलेला आहे आणि RS 105 दिलेला आहे. QRS म्हणजे हा QRS काय आहे, बाह्य कोण आहे. हा 25 आहे, हा विचारला. 105मधून 25 वजा केलं की आपल्याला P हा कोण मिळणार आहे. इथे लक्षात. 105 वजा 25 80 येतात. प्रश्न 3. आकृतीमध्ये दिलेल्या मापावरून Xची किंमत काढा. आता आकृतीमध्ये दिलेलं बघा. इथे काय दिले, X आणि X हा हे काय दूरस्थ अंतरकोन आहे. दूरस्थ अंतरकोन काय म्हटलं मी, दूरस्थ अंतरकोन बाह्य कोणांची बेरीज ही दूरस्थ अंतरकोणांच्या बेरजे इतकी असते. म्हणजे X अधिक X बरोबर 70, म्हणजे 2X बरोबर 70, म्हणजे X बरोबर किती आले, 35 आले. येते लक्षात. त्यानंतर प्रश्न 4. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे एकरूप बाजूंची नावे सांगा. आता ही आकृती पहा. काय आहे आकृतीमध्ये, इथे 120 आहे बरोबर. हा 120 आहे, तर हा किती असेल रे, 60 असणार आहे. हा 60 असणार आहे बरोबर आहे. हा 60 आहे. आता X आणि X आहे, म्हणजे X अधिक X किती झाले, 2X. 2X अधिक 60 आणि बरोबर किती आले, 180. 180तून 60 वजा केले किती आले, 120 आले. म्हणजेच हे या दोघांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजे X अधिक X 120 आहे, म्हणजे हा पण 60 झाला, हा पण 60 झाला. म्हणजे हा कुठला त्रिकोण झाला, समभुज त्रिकोण झाला. म्हणजे AB, BC आणि AC हे काय झालं, तिन्ही एकरूप बाजू. म्हणजे पर्याय क्रमांक 3. येते लक्षात. त्यानंतर प्रश्न पुढचा 5वा प्रश्न बघा. एका त्रिकोणाचे दोन बाह्य कोन 140 आणि 130 मापाचे आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. आता इथे बघा आकृतीत दिलेला आहे 130 आणि 140. 130 आणि 140चा लगतचा कोन म्हणजेच काय, रेषेजोडीतील कोन किती आला, 40. इथे किती आला, 50. 40 आणि 50 झाले 90. तिसरा कोन किती असेल, 90 असेल. म्हणजेच किती झाले, हा कुठला त्रिकोण झाला, काटकोन त्रिकोण झाला. एक कोन 90च्या म्हणजेच काय झालं, काटकोन त्रिकोण. येते लक्षात. त्यानंतर एका काटकोन त्रिकोणातील लघुकोन एकाच 5 प्रमाणात आहे, तर लहान कोनाचे माप किती. एका काटकोन त्रिकोणात म्हणजे दुसरा 90च आहे. आता हे दोन कोन आहेत, ह्या दोन कोनांची बेरीज किती असेल, 90. म्हणजे हा X आहे आणि हा 1 आणि हा 5 आहे. म्हणजे X अधिक 5X केले की 6X झाले, किंवा 1 अधिक 5 6 झाले. 6ने 90ला भागा किती आले, 15. 15 आणि मग तो Xच आहे, म्हणजेच 15 एक पट आहे, म्हणजे तो 15. 15 हा लहान कोन झाला. पुढे आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून कोन POQचे माप किती. कुठे आहे बघा POQ, इथे बरोबर. आता इथे कशावरून काय काढता येईल बघा. इथे हा 80 आहे, हा किती आहे, 2X आहे, हा किती आहे, 2Y आहे. बाहेरचा त्रिकोण PQRमध्ये 2X अधिक 2Y अधिक 80 बरोबर किती, 180 बरोबर. 180तून हा वजा करा किती आले, 100 आले बरोबर. 2X अधिक 2Y म्हणजेच 2 गुणिले X अधिक Y बरोबर. मग आता 2ने भागले की X अधिक Y किती आले, 50. X अधिक Y 50 आहे. उरलेला कोण काढा. X अधिक Y 50 आहे, तर POQ किती निघेल तुम्हाला, 180 वजा 50 किती आले, 130.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 2 3 4 आहे तर त्याचा सर्वात लहान कोन व सर्वात मोठा कोन यातील फरक काढा. आता हे लक्षात ठेवायचं, इथे 3 कोन दिलेले आहेत तर आपण कोनांचं पहिलं उत्तर काढतो, बरोबर ना. तर त्याच्यानुसार पहिलं उत्तर हेच उत्तर आहे का नाही, किंवा लहान कोन मोठा कोन हे विचारले का नाही, तर त्या दोन कोनातील फरक विचारलेला आहे. आपण पहिला काढतो, लहान कोन काढतो आणि लगेच लहान कोणाचं उत्तर पण दिसतं आणि लगेच रंगवतो. असं नाही करायचं. तर प्रश्न पूर्ण वाचायचं आहे. लहान कोन आणि मोठा कोन यातील फरक विचारला आहे. आता असा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे पहा, हे जे तिघं दिसत आहेत ना, 2 3 आणि 4 यांची बेरीज करायची. यांची बेरीज किती येते? 9 9 येते. 9 मग आता सांगा मला तिघांची बेरीज किती येते? 180 असते. 180 भागिले 9 करायचं आहे, म्हणजे किती आले? 20 आले. 20ने या तिघांना गुणा. 20 2 40, 20 3 60 आणि 20 चौक 80. 20 2 40 हा लहान आहे, 20 चौक 80 मोठा आहे. 80 वजा 40 किती आले? 40 आले. अगदी तोंडी उदाहरणं आहेत. येते का लक्षात? पहा, यांची बेरीज करायची, भागिले यांच्या बेरजेनं 180ला भागायचं आहे. आलेल्यानं परत या तिघांना गुणायचं आहे. लहान मोठा कोण मिळेल त्यांची वजाबाकी करायची आहे. पुढचा काय प्रश्न आहे बघा. एका त्रिकोणाच्या एका बाह्यकोनाचे माप 90 असेल तर त्याच्या दूरस्थ अंतर कोण एकरूप असतील तर तो कुठला प्रकारचा त्रिकोण असेल. आता बघा, प्रश्नात इथे सोडवून दिले आकृती आहे म्हणून, पण तोंडी जर सोडवायचं झालं, एका त्रिकोणाचा बाह्यकोन 90च आहे, म्हणजे उरलेल्या दोन कोणांची बेरीज किती असेल? 90च असेल. जर ते कोण एकरूप असतील म्हणजे काय असणार आहे? 45 45 असणार आहे. 45 45 असणार आहे म्हणजे त्याच्या समोरच्या दोन्ही बाजू म्हणजे समद्विभुज त्रिकोण असणार आहे. तो दोन कोण एकरूप असतील तर त्याच्या समद्विभुज त्रिकोण असतो, आणि हा एक काटकोन आहे म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल. 10 बघा, खालील आकृतीत रेघ QT हा कोण PQSचा दुभाजक आहे. बघा, QT हा PQSचा दुभाजक आहे, म्हणजे हे दोन कोण काय आहेत? एकरूप आहेत. हा आणि हा कोण एकरूप आहे. आता इथे काय दिलं आहे? 40 आणि 100 दिलेलं आहे. मग हा कोण काय आहे? तो बाह्य कोण आहे. 40 अधिक 60 किती झाले? 100 झाले. 100च्या निम्मे किती झाले? 50. या दोघांपैकी कुठलाही कोण विचारला जातो किती असेल? 50चा असेल. 11वा प्रश्न पहा. दोन समद्विभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूमध्ये किती प्रकारच्या संगती असतील? समद्विभुज त्रिकोण आहे ABC आणि PQR, बरोबर. ABC PQR किंवा ABC येते लक्षात, कारण ABला PQ पण PR पण एकरूप आहे ना. मग AB घ्या किंवा PR घ्या, दोघांची ॲडिशन सेमच होईल. म्हणजेच काय होईल? ABC PQR आणि ABC PRQ होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. कोणतेही दोन काटकोन त्रिकोण एकरूप असण्याची कमीत कमी किती घटक असावे लागतात? आता काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या कुठलीही त्रिकोणाची संगती घेतली किंवा एकरूपतेची कसोटी घेतली तर त्याच्यात कमीत कमी 3 घटक लागतात, बरोबर. म्हणजे आता याच्यामध्ये जर काटकोन त्रिकोण हे एक दिलेलं आहे म्हणजे त्याच्यातली एक कसोटीचा एक घटक दिलेला आहे, म्हणजे अजून किती लागणार आहेत? 2 लागणार आहे. आकृतीतील समांतरभुज चौकोन कर्णावर कापल्यास कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होईल? समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात, त्याच्यामुळे ते लगतच्या 2 बाजू वेगवेगळ्या असतात. कर्णावर कापल्यानंतर तिसरी बाजू मोठी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तो विषमभुज त्रिकोण तयार होईल. प्रश्न 14वा पहा. त्रिकोण ABC त्रिकोण PQR हे BAC आणि RQP या संगतीत आहेत तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? आता म्हणजेच काय? बीला R असणारा पर्याय शोधा. एकच आहे, पर्याय क्रमांक 4, कारण Bला R संगती दिलेली आहे त्याच्यामुळे तोच त्याला एकरूप असणार आहे. इथे कुठे Bला R आहे का बघायचं आहे. त्यानंतर प्रश्न 15वा. त्रिकोण ABC व PQR हे त्याच्या शिरोबिंदूतील सर्व 6 संगतीसाठी एकरूप आहे तर तो त्रिकोण कोणत्या सर्व एकरूप आहेत, कोण एकरूप आहेत, बाजू एकरूप आहेत, शिरोबिंदू सगळा म्हणजेच काय असेल? समभुज त्रिकोण असतील. 16वा पहा. 2 एकरूप समभुज त्रिकोण जोडल्यास कोणती आकृती तयार होईल? समभुज त्रिकोण तोडलं की समभुज चौकोनच तो तयार होईल. प्रश्न क्रमांक 17वा पहा. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये
त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी कोणत्या संगतीनुसार एकरूप असतील? ए बी डी आणि बी डी सी. आता पहा, याच्यामध्ये एला सी एकरूप असला पाहिजे, कारण समांतरभुज चौकोनाचे समकोण एकरूप असतात. म्हणजे एला सी असला पाहिजे. आणि इथे पहा, एला सी झाला एकरूप. एला सी एकरूप झाल्यानंतर हा जो डी आहे म्हणजे ए डी बी आणि हा कोण हा एकरूप पाहिजे. डीला डी होणार नाही किंवा बीला बी होणार नाही, तर डीला बी पाहिजे. येते का लक्षात? कारण हे अल्टरनेट्स व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम समांतर बाजू असल्यामुळे ते व्युत्क्रम कोण आहेत. म्हणजे एला सी आणि बीला डी असला पाहिजे, तरच तो तुम्हाला संगती होईल. एला सी असणारी किती आहेत? 1 आणि 2 आहेत. बघा, एला सी असणारे किती आहेत? 1 आणि 2 आहेत. त्यानंतर बीला बी म्हटले, त्याच्यामुळे हा पर्याय कॅन्सल होईल आणि फक्त पर्याय क्रमांक 3 राहील. 18वा प्रश्न बघा, त्रिकोण पी क्यू आरची पी एम ही मध्यगा आहे. तर काय म्हटले? पी एम मध्यगा आहे, तर खालील निष्कर्ष कोणता? मध्यगेवरून त्रिकोण एकरूप होण्याची कुठे काय आहे का इतर घटक? नाही आहे, फक्त पी एम आणि हे 2 दिलेले आहेत. त्यामुळे त्रिकोण एकरूपतेचा संबंध येत नाही, इतर कुठलेही घटक दिलेले नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे मध्यगा आहे, म्हणजे समोरच्या बाजूचे 2 एकरूप भाग होतात, म्हणजे क्यू एम बरोबर आर एम. प्रश्न 19वा, त्रिकोण ए बी ओ आणि त्रिकोण पी क्यू ओ ही एकरूप त्रिकोणाची संगती ए बी ओ आणि पी क्यू ओ आहे, तर खालीलपैकी कोणती जोडी संगतीची नाही? एला पी आहे, बरोबर आहे. बीला क्यू, बघा बीला क्यू, ह्या संगतीनुसार संगतीचा विचार करा. म्हणजे एला बघा, एला पी असला पाहिजे. पहिला एला पी बरोबर आहे. त्यानंतर बीला कुठला क्यू असला पाहिजे, बरोबर आहे. नंतर काय आहे? बीला क्यू आहे, तर बीला पी परत कसं असेल? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 नाही. म्हणजे तो पर्याय क्रमांक 4 आपल्याला रंगवावा लागेल. नसलेली जोडी विचारलेली आहे. त्यानंतर प्रश्न 20वा पहा, 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णावर जोडले. विषमभुज काटकोन त्रिकोण, बघा, विषमभुज काटकोन त्रिकोण म्हणजेच काय? बघा, काटकोन त्रिकोण हे 2 काटकोन आहेत, या 2 बाजू विषम आहेत, म्हणजे विषमभुज काटकोन त्रिकोण झाला. जोडल्यानंतर आता इथे या लगतच्या 2 बाजू एकरूप झाल्या, या लगतच्या बाजू एकरूप झाल्या, समोरासमोरचे कोण एकरूप झाले, म्हणजे हा कुठला प्रकार? तर पतंगाचा प्रकार आहे. इथे लक्षात. अशा प्रकारे हे प्रश्न समजून सांगितलेले आहेत. तुम्ही हे काय करायचे आहेत?